इथं सुद्धा बूथवर सुद्धा काही माणसं उभी आहेत आणि ते पैशाचं वाटप करतायत. तर आम्ही पोलिसांना या संदर्भात सांगितलेलं होतं आणि पोलिसांनी जाऊन काही लोकांना तिथून हटवलं सुद्धा. परंतु हे असे प्रकार निवडणुकीमध्ये होणं चुकीचं आहे, असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर नियंत्रण खरं तर पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे आणि निलेश राणेंना ते स्वतःला करायला लागलं. तर मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेला हे केलं त्यावेळेला त्यांच्यावरच उलटा खटला दाखल केला गेला किंवा एफ-आय-आर केला गेला आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हा प्रकार कसा रोखायचा हे यंत्रणेने ठरवलं पाहिजे. काल रात्री त्यांनी ठिय्या केलं, त्यामुळे नंतर उशिरा दोघांना पकडलं होतं, त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना एका आमदारांना ठिय्या करावा लागतोय, याकडे कसं पाहतो? नाही, ह्याच्यावर जलद गतीने जर ऍक्शन घेतली तर आमदारांना असं ठिय्या आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळेच त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन व्हायला पाहिजे होती आणि ती ऍक्शन झाली असती तर हे प्रकार थांबले असते. भाजपच्या प्रवक्त्याने असं म्हटलेलं आहे की जी युती तुटली सिंधुदुर्गात, ती युतीला जबाबदार शिंदे गट होता, असं त्यांचा आरोप आहे. नवनाथ बन याने आरोप केलेला आहे. नाही, हे खरोखर हा चुकीचा आरोप आहे. आम्ही सर्वतोपरी तयारी दर्शवलेली होती, परंतु भाजपकडून या संदर्भात काहीच रिस्पॉन्स देण्यात आला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच ही युती तुटली, नाहीतर युती होण्याला कुठलीही अडचण नव्हती. नाही, भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैसे वाटपाची जी प्रथा सुरू केली असं तुम्ही मानताय का? मुळात ही प्रथा सुरू करणं चुकीचं आहे असं मी मानतो की ही लोकशाहीला घातक आहे असं मला वाटतं. निलेश राणेंचा वापर केला जातोय असं नितेश राणेंनी काल पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे. हे बघा, वापर केला जातो असं म्हणणं चुकीचं आहे. निवडणुका शेवटी स्वतंत्र लढवल्या जातो, त्याला ते सुद्धा आपली निवडणूक लढवणार आपल्या पद्धतीने आणि भाजपने सुद्धा आपल्या पद्धतीने आपली निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यामध्ये वापर केला जाण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. पहिल्या 2 तासाची आकडेवारी आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतदान केलेलं पाहायला मिळतंय. चांगली टक्केवारी पाहायला मिळते. नाही, ही एक चांगली बाब आहे. जेवढी जास्तीत जास्त मतदान होईल ते लोकशाहीला पूरक होईल. नाही, तुम्ही कायमच सातत्याने म्हणताय की पैसे वाटप होते भारतीय जनता पक्षाकडून किंवा निलेश राणे म्हणतायत. काय वाटतं मग तुम्हाला, शिंदे सेना या पैसे वाटपापुढे कुठेतरी हतबल झाली आहे का? हतबल होण्यापेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की ह्याला कसं तोंड द्यायचं हा एक प्रश्न असतोच आणि त्याच्यामुळे शेवटी निवडणुकातून मग खरं चित्र रिफ्लेक्ट होत नाही. दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि एक पाय शिवसेनेत होता, असं एक नितेश राणेने आरोप केलेला आहे. नाही, हा आरोप सुद्धा चुकीचा आहे, कारण चांगले संबंध असणं याचा अर्थ त्या पक्षात जाणं असं होत नाही. चांगले संबंध अनेकांचे असतात आणि ते तसे ठेवणं हा आपल्या एक परंपरेचा भाग आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.